पाठवणार आहे, ज्यात प्रामुख्याने मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांचाही समावेश आहे। विदर्भ प्रहार कामगार संघटनेने बीडच्या माथाडी कामगारांना न्याय मिळावा यासाठी 2012 पासून 8 आंदोलने केली आहेत। यात कंत्राटी व स्थायी कामगारांच्या समस्यांच्या विषयाचाही समावेश होता। कामगारांनी 11 नोव्हेंबर 2013 जिल्हाधिकारी कार्यालयावर विशाल मोर्चाचे आयोजनही केले होते। या आंदोलनाची दखल घेत शासनाने अनेक वेळा कामगार विभागाला सूचना केल्या, परंतु त्याचे पालन कामगार आयुक्त कार्यालयामार्फत कधीही करण्यात आले नाही। बीडमधील माथाडी कामगारांना न्याय मिळवून देण्यासाठी विदर्भ प्रहार कामगार संघटनेच्या माध्यमातून आंदोलनही करण्यात आले। 48 महिन्यात कामगार मंत्र्यांपुढे 15 बैठका झाल्या, त्यानंतरही 65 माथाडी कामगार न्यायापासून वंचित आहेत। कामगारांना अजूनही गुलामांप्रमाणे का वागवले जाते? राजकारणी स्वतःच्या राजकीय इच्छापूर्तीसाठी कामगारांचा बळी घेणे कधी थांबणार, असा सवालही अॅडव्होकेट चिपळूणकर यांनी उपस्थित केला होता। मागील 2 वर्षात संघटनेच्या वतीने बीडच्या कामगारांसाठी काळा दिवस, 400 कामगारांचे बेमुदत अन्नत्याग आंदोलन, विशाल मोर्चा, 200 कामगारांचे बेमुदत अन्नत्याग आंदोलन, मुंडन, न्यायदेवतेला रक्ताभिषेक, धरणे आंदोलने करण्यात आली आहे। 5 वेळा अप्पर आयुक्त तर 100 वेळा सहाय्यक कामगार आयुक्तांच्या बैठका झाल्या, तरी देखील कामगार कामापासून वंचित आहेत। याचा निषेध म्हणून अॅडव्होकेट हर्षलकुमार चिपळूणकर यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर मुंडन करण्याचा इशारा दिला होता। काही दिवसांपूर्वी न्यायदेवतेला रक्ताभिषेक करण्यात आले, त्यावेळी देखील जिल्हा प्रशासनाने कामगारांना समस्या सोडवण्यासाठी आश्वस्त केले होते, परंतु आतापर्यंत शासन प्रशासन यांनी दिलेले आश्वासन कधीही पाळण्यात आलेले नाही, असे अॅडव्होकेट चिपळूणकर यांनी म्हटले होते। अखेर याचा निषेध म्हणून विदर्भ प्रहार कामगार संघटनेचे अॅडव्होकेट हर्षलकुमार चिपळूणकर यांच्यासह 1 महिला व 40 पुरुषांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर मुंडन केले। यापूर्वी 14 ऑगस्टला चंद्रपूर जिल्हा दारूबंदीसाठी अॅडव्होकेट पारोमिता गोस्वामी यांच्या नेतृत्वात सुमारे 22 महिलांनी मुंडन आंदोलन केले होते। कामगारांवरील अन्यायाचा निषेध म्हणून आंदोलन करण्याशिवाय इतर कोणताही